निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर पठार भागातील बाळूमामाचा अवतार सांगणाऱ्या भोंदूचा गौण खनिजावरील दंड माफ करण्यासाठी आटापिटा। संगमनेर तालुक्यातील बहुचर्चित भोंदू असलेला पांडुरंग शिवाजी चितळकर याच्यावर काही दिवसांपूर्वी महसूलने अवैध वाळू साठा पकडून पंचनामा केला आहे। यात पंचनामा करताना 20 ब्रास वाळू व अवैध दगड, खाणीतील दगड आढळून आले। तसेच हे दगड फोडण्यासाठी लागणारे मशीन याचा देखील पंचनामा करण्यात आला होता। ही मशीन देखील या ठिकाणी विना परवाना सुरू आहे। संत बाळूमामाच्या नावाखाली अवैध व्यवसाय थाटणाऱ्या या भोंदूबाबाचे नवनवीन किस्से रोज ऐकायला मिळत आहेत। महसूलने केलेली कारवाई थांबवण्यासाठी या भोंदूने व त्याच्या संबंधितांनी कारवाई थांबवण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांची भेट घेऊन ही कारवाई थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। महसूलच्या एका कर्मचाऱ्याने एका राजकीय युवा नेत्याच्या मध्यस्थीने लिलावाच्या ठिकाणावरून आणून जमा करण्याचा सल्ला दिला आहे। या भोंदूला यासाठी हा भोंदू लिलावाच्या पावत्या शोधत असून आपल्या कर्मकांडातील व्यक्तींना लिलावाच्या पावत्या शोधून मिळवण्यासाठी रवाना केले आहे। त्यामुळे झालेली कारवाई ही कागदावरच राहणार का असा प्रश्न निर्माण केला जात आहे। तर मंदिर बांधण्याच्या नावाखाली या इस्माने मोठ्या प्रमाणात माया गोळा केली आहे। वाळू तस्करांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात त्याच्या आश्रम परिसरात साठा करून बाहेर ही वाळू काळ्या पैशाने विकत असल्याचे आढळून आले आहे। सदर भोंदू हा राजकीय लोकांच्या सहवासात असल्याने त्याची मुजोरी वाढलेली आहे। पत्रकारांना धमकावण्याचा प्रयत्न देखील त्याने केला आहे। सदर भोंदू व एका महिलेने गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता। तसेच अपरात्री हा भोंदू एका महिलेसोबत आडवाटेवर आढळून आल्याने काही तरुणांनी चोप दिला होता। तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। तसेच महिलांना फसवून अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी मुक्कामी थांबून तुमच्या घरातील किंवा शेतातील चेडे गोटे काढायच्या नावाखाली सदर महिलांवर अघोरी कृत्य केले असल्याची माहिती देखील मिळत आहे। त्यामुळे या भोंदूच्या आर्थिक तिजोरीची चौकशी होणे गरजेचे आहे। करोडो रुपयांचे उभारलेले आश्रम हे कशासाठी उभारले गेले? या ठिकाणी मंदिराचे काम अद्याप सुरू आहे, मात्र भक्त निवास तयार झाले आहेत। हे आलिशान भक्त निवास कशासाठी? मंदिर उभे राहत असून अद्याप पायाभरणी झाली आहे, परंतु आलिशान भक्त निवासचा राज अद्याप उलगडला नसला तरी येथील रंजक प्रकार लोक बोलत आहेत। त्यामुळे सध्या महसूलने केलेली कारवाई पूर्णत्वास नेली पाहिजे। बाबाच्या जादूटोणाला घाबरून कोणी अधिकारी कारवाई करत नसेल तर मात्र ही अत्यंत निंदनीय बाब ठरणार आहे।